जय महाराष्ट्र मंडळी. यावेळी दिल्लीमध्ये झालेलं साहित्य संमेलन हे चांगलं चर्चेत आलंय. दिल्लीमधील साहित्य संमेलन हे चर्चेत येण्याची कारणे ही वेगवेगळी आहेत. आधी दिल्लीतलं साहित्य संमेलन हे चर्चा चालू होती ते म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील देहबोलीमुळे. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा साहित्य संमेलन चर्चेत आलं ते म्हणजे नीलम गोऱ्हे यांच्या एका वक्तव्यामुळं. खरं तर साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकारणासाठी नसतं किंवा त्या व्यासपीठावर गेल्यावरती तेथे राजकारणाच्या गोष्टी करायच्या नसतात. परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं. हे वक्तव्य अर्थात उद्धव ठाकरेंबाबत होतं. या वक्तव्याचे पडसाद इतके तीव्र उमटतील याची बहुधा त्यांनाही कल्पना नसेल, पण तसं घडलं खरं. कारण त्यांच्या दिल्लीतील वक्तव्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण हे शब्दशः ढवळून निघालं. नेमकं त्या काय म्हणाल्या होत्या, त्यांचे पडसाद कसे उमटले याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला तर या विषयावर आपण मुद्देसूद बोलूया. मुद्दा क्रमांक 1, नीलम गोऱ्हे यांनी काय वक्तव्य केलं होतं. कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. सन 2000 पर्यंत मी पाहत आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या. यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही नीलम गोऱ्हेंवर टीका केली. मुद्दा क्रमांक 2, या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना खोचक सवाल केला की दाखवा ना मला मर्सिडीज कुठे आहेत. हे असले गयेगुजरे लोक आहेत, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी चांगभलं केलं आहे, ते तसंच राहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलं आहे. तसंच स्वतः मर्सिडीज मधून फिरतात, मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत हे त्या का बघत नाहीत, असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना विचारला. तर संजय राऊत म्हणाले की जर नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केलं आहे तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना 8 मर्सिडीज दिल्या आहेत का. त्या दिल्या असतील तर त्यांच्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी, असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना टोला लगावलेला आहे. मुद्दा क्रमांक 3, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं मत काय होतं. नीलम गोऱ्हे 30 वर्ष ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर नीलम गोऱ्हे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला आहे, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण मातोश्रीवर त्यांच्या इतकं दुसरं कुणीही वावरत नव्हतं. त्या मातोश्रीवरच असायच्या. त्यांनी कुठे कुठे संपत्ती घेतली, परदेशात किती पैसे गुंतवले, या प्रश्नाची उत्तर नीलम गोऱ्हे यांनी द्यायला हवी. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारावे, मात्र जाब हा बरोबरीच्या माणसांना द्यायचा असतो. अशी चापलूशी बदमाशी करून व मर्जी मिळून पद मिळवणाऱ्या लोकांना जाब विचारून अथवा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्यांची उंची वाढवायची नसते. नीलम गोऱ्हे 4 वेळा आमदार असल्या काय किंवा विधानसभेवर असल्या काय, आमच्या नजरेत त्या बदमाश व गद्दारच आहेत, असा सुषमा अंधारेंनी म्हटलाय. शिवसेनेकडून अशी टीका सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुद्दा क्रमांक 4 पाहू की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नये किंवा तसं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. त्यांनीही पार्टी लाईन्सवरच्या कमेंट्स करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात असं माझं मत आहे. तसेच नीलम गोऱ्हे या त्या पक्षात होत्या, त्या पक्षामध्ये काय चाललं होतं मला माहीत नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी तर नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं असं म्हटलेलं आहे. आता पाहूया नेमकं मुद्दा क्रमांक 5 की शरद पवारांचं नीलम गोऱ्हेंबाबत काय ते म्हणाले आहे. नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य साहित्य संमेलनात केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना 4 वेळा आमदारकी मिळालेली आहे. त्यांना या 4ही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मला वाटतं त्यांनी कुठल्याशा कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता हल्ली त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास 4 पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यांचा जो काही अनुभव लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी ते भाष्य करायला नको होतं, तर ते योग्य ठरलेलं नाही. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं, यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नीलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं त्यावरून महाराष्ट्रात अशा राजकीय प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना त्या अस्वस्थ झाल्या होत्या. तिथली घुसमट सहन न झाल्यानं
त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. साहित्य संमेलनात मुलाखती दरम्यान केलेल्या त्यांच्या वक्तव्याचे हे असे पडसाद उमटले, हे मात्र वास्तव आहे. तर मंडळी, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारी बसतात. तसेच नरेंद्र मोदी शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी मदतही करतात, परंतु ते एकमेकावर राजकीय टीका करत नाहीत. परंतु इतर मंडळी मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जाऊन राजकीय टीका करतात. हे कितपत योग्य आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.